नमस्कार. आज आपण जिजामाता ह्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुलांना बऱ्याचदा ह्या गोष्टी माहीत नसतात, तर त्यासाठी हा छोटासा धडा आहे. खूप दिवसाने व्हिडिओ येत आहे चॅनलवर, त्यासाठी मनापासून सॉरी. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. आपल्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीच्या 2 प्लेलिस्ट भेटतील, इंग्लिशची एक मिळेल. इंग्लिशची एक प्लेलिस्ट आहे, मराठीच्या 2 आहेत, पुन्हा मॅथ्सची ही प्लेलिस्ट आहे, जीके आहे. आपण चला तर मग आपण जिजामातांचा हा धडा वाचूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा अलौकिक पुत्र घडविणाऱ्या वीर जिजामाता वऱ्हाडातल्याच. त्यांचे जन्मगाव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे आहे. बघा, बऱ्याचदा जनरल नॉलेजमध्येही हे विचारलं जातं, तेव्हा मुलांना सांगता येत नाही, तर त्यासाठी ही सगळी माहिती आपल्या मुलांना असायला हवी की जिजामाता ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ह्या गावात लहानाच्या मोठ्या झाल्या. जिजामाता यांचा जन्म इसवी सन 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. कधी जन्म झाला? 12 जानेवारी 1598. त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? वडिलांचे नाव लखुजी जाधव. आईचे नाव म्हाळसाबाई. जनरल नॉलेजमध्ये हे प्रश्न विचारले जातात. जिजामाता यांना 4 भाऊ होते. किती भाऊ होते? तर 4 भाऊ होते. देवगिरीच्या यादव राजांचा वारसा ह्या घराण्याला लाभला होता. देवगिरीच्या यादव राजांचा जो वारसा आहे तो ह्या घराण्याला लाभला होता. जिजामाता लहानपणी खूप खोडकर होत्या. जशी सगळी मुलं असतात तसेच जिजामाताही या खूप खोडकर होत्या. घोड्यावर बसणे, हत्ती पाहणे, रामायण महाभारतातील गोष्टी ऐकणे, त्याचबरोबर वडिलांचे पराक्रम पाहणे हा जिजामाता यांचा नित्यक्रम म्हणजेच डेली ऍक्टिव्हिटी. आजकाल ज्याला आपण डेली ऍक्टिव्हिटी म्हणतो, तर आताच्या मुलांच्या काय असतात डेली ऍक्टिव्हिटी? जास्त करून बरेचसे मुलं मोबाईल पाहतात, नाहीतर मग टीव्ही पाहतात. तर पहिल्या काळात बघा किती छान छान गोष्टी करायला होत्या. घोड्यावर बसणे, हत्ती पाहणे, रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकणे, पुन्हा वडिलांचे पराक्रम पाहणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नित्याच्या होत्या, म्हणजे डेलीच्या त्यांच्या त्या ऍक्टिव्हिटी होत्या. या वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यामुळे ओघानेच, म्हणजेच योगायोगाने नाही म्हणता येणार इथे, त्यामुळेच ओघानेच हे संस्कार त्यांच्यावर झालेत. म्हणजे घरातच त्या गोष्टी घडत होत्या, त्यामुळे त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्कार झाले. मुलांवर तुम्ही आई वडील जसे वागतात, जे काही करतात, तेच संस्कार त्यांच्या मुलांवर होत असतात. त्या काळात बालवयातच लग्न व्हायचे, म्हणजे पहिल्या काळी बालविवाह ही प्रथा असायची तेव्हा, त्यामुळे लवकर लग्न होत असत मुलींची. जिजामातांचेही लग्न ठरले. त्यांचे सासरचे आडनाव भोसले होते. ते उदयपूरच्या राजघराण्याचा वारसा सांगणारे होते. इसवी सन 1605 रोजी शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जिजामातांचा जन्म कधी झाला? तर 1598 मध्ये झाला आणि त्यांचं लग्न कधी झालं? 1605 मध्ये झालं. लग्न म्हणजेच विवाह. जिजामाता सासरी आल्या. 1-2 वर्ष त्यांची मजेत गेली, पण कालांतराने भोसले आणि जाधव संबंध बिघडले. म्हणजेच त्यांचे माहेरचे आणि सासरचे त्या जाधव घराण्यातल्या होत्या. जाधव आणि भोसले म्हणजेच त्यांच्या सासर आणि माहेर ह्यांच्यातले संबंध बिघडले. दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. दिवसेंदिवस विरोध वाढत गेला. पुढे या संबंधांनी भयंकर वळण घेतले. नंतर पुढे जाऊन काय झालं? त्यांच्यात खूप वादावादी झाले. वडील लखुजी जाधव, भाऊ दत्ताजी जाधव लढाईत मारले गेले. म्हणजे जेव्हा दोन्ही घराण्यांमध्ये वाद पेटले, तेव्हा ज्या काही लढाई झाल्या त्याच्यात त्यांचे वडील आणि भाऊ मारले गेले. भोसले जाधव घराण्यात तणाव निर्माण झाला. जिजामाता यांची फार कोंडी झाली. बरोबर आहे, एका बाजूला सासर आणि एका बाजूला माहेर अशी त्यांच्यावर परिस्थिती ओढवून आली. या घटनांनी त्या नाराज राहायच्या. त्यांना फार काळजी वाटायची. वर्षांमागून वर्षे गेली. वातावरणात बदल झाला.
19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजाडला. आणि सगळ्यांना ही गोष्ट माहीतच पाहिजे की 19 फेब्रुवारी 1630ला काय झालं तर आपल्या राजांचा जन्म झालेला. 19 फेब्रुवारी 1630 जिजामातेंनी छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला. नव्या युगपर्वाची सुरुवात झाली आणि हा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला. जिजामातांनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. जिजामातांनी जसे संस्कार केले तसेच प्रत्येक आईने आपल्या मुलांवर संस्कार करायला हवे. शिवरायांच्या जन्माने चोहीकडे आनंद झाला. म्हणजे ज्या काही जिजामाता नाराज असायच्या तर राजांच्या जन्मानंतर त्या आनंदी राहू लागल्या. जिजामातेंनी त्यांना संस्कारांचे बाळकडू पाजले. गुरूंना सांगून युद्धकलेत निपुण केले. रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. बघा आता तुम्ही आपण या काळात ही मुलांना ह्या गोष्टी सांगायला हव्या. कारण की हे जे आपले पौराणिक गोष्टी आहेत त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. मुलांना तुम्हाला सांगता येत नाही ना तर टीव्हीला या सर्वांच्या सिरियल येतात. तुम्ही त्या मुलांना दाखवू शकता. मी स्वतः लहान माझा मुलगा जेव्हा होता तेव्हा त्याला टीव्हीवर या सगळ्या सिरियली दाखवलेल्या आहेत. त्याच्यातून त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत पडतात. रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. शूर वीरांचे वाडवडिलांचे पराक्रम सांगितले. असे शिवरायांचे बालपण गेले. शिवरायांचे बालपण किती सुंदर गेले. शिवरायांनी मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाहींशी लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे सर्व का शक्य झाले? कारण की त्यांच्या बालपणी त्यांच्या आईने त्यांच्यावर त्या पद्धतीचे संस्कार केले. प्रत्येक आई आपल्या मुलाला चांगलंच घडवत असते पण कधी कधी काही चुका होतात. त्यामुळे खूप विचार करून मुलांवर संस्कार करा. मुलं काय करत आहात त्याकडे आपल्या आई वडिलांचं म्हणजे लक्ष असायलाच हवं. इसवी सन 1674 मध्ये शिवाजी राजे छत्रपती झाले. जिजामातेला फार आनंद झाला जेव्हा राजे छत्रपती झाले. राज्याचा कारभार, मार्गदर्शन, सततची धावपळ, युद्धाच्या हालचाली यामुळे त्या थकल्या होत्या. म्हणजे इतके वर्ष त्यांनी सगळं काही गोष्टी हाताळल्या होत्या त्यामुळे त्या खूप थकल्या होत्या. अखेर 17 जून 1674 हा दिवस उजाडला आणि त्या दिवशी जिजामाता यांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि सारी मराठी साम्राज्य पोरके झाले. म्हणजे ह्या दिवशी त्या जिजामातांना 17 जून 1674 ह्या दिवशी जिजामाता यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या. असा इतिहास आहे जिजामातांचा. खूप छान इतिहास आहे. त्यांनी आपल्या मुलावर एवढे सुंदर संस्कार केले आणि त्यामुळेच एक चांगले व्यक्ती म्हणून राजा उदयाला आले आणि आपल्या सर्वांनाही माहीतच आहे आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.